नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 20 ते 24 जानेवारी दरम्यान मार्केट कशा पद्धतीने मूव्हमेंट करू शकते, मार्केट म्हणजेच खास करून निफ्टीमध्ये कशा पद्धतीची मूव्हमेंट असू शकते हे आपण पाहणार आहे. आणि याच्यामध्ये फक्त प्राईस ॲक्शन बेसिस महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात यावरती डिस्कशन करणार आहोत. त्या अगोदर मागच्या आठवड्याचा जो ॲनालिसिस होतं किंवा ज्या लेवल आपण डिस्कस केलेले होते त्यामध्ये मी क्लिअरली मेन्शन केलेलं होतं की ब्लड बाथ ज्याला म्हटलं जातं ना मार्केटमध्ये, तो अजून पेंडिंग आहे किंवा तो इथून पुढे येण्याची शक्यता आहे. आणि जेवढा मोठा फॉल आपण अपेक्षित होता या ट्रेंड लाईनला ब्रेक केल्याच्यानंतर तेवढा मोठा नक्कीच झालेला नाही आहे, परंतु ती ट्रेंड लाईन ब्रेक होऊन मार्केटने खाली चांगल्या पद्धतीने म्हणजे जी 23,000ची सायकोलॉजिकल लेवल आहे ती टेस्ट केलेली आहे. आणि तोच लास्ट होप, मागच्या आठवड्यामध्ये ही चर्चा केलेली होती की तो लास्ट होप आहे 23,000ची सायकोलॉजिकल लेवल, आणि आत्ता आपण त्याच्या वरती ट्रेड करत आहोत. एक छोटं मोठं रिव्हर्सल आपल्याला दिसतंय मार्केटमध्ये, म्हणजे फक्त आपल्याच मार्केटमध्ये नाही आहे तर आपल्या मार्केटबरोबरच ग्लोबल मार्केट जे आहेत ना ते पॉझिटिव्ह आहेत. सध्याला सगळे ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहेत. आपल्याकडे थोडीफार आशा पल्लवी झालेल्या आहेत गेल्या 2-3 दिवसापासून. कॅन्डल रेड आहेत, परंतु ज्या पद्धतीचं कामकाज झालेलं आहे ना थोडीफार अपेक्षा आहे. पण ग्लोबल ज्यावेळेस चांगलं पॉझिटिव्ह आहे ना, आपल्या मार्केटमध्ये ती तेजी किंवा त्या पद्धतीचा पॉझिटिव्हनेस सध्या तरी दिसत नाही आहे. हे एक महत्त्वाचं चिंतेचं कारण आहे. आणि दुसरं महत्त्वाचं चिंतेचं कारण जर आपल्यासाठी काय असेल तर ते आहेत रिझल्ट्स. बँक निफ्टी होल्ड करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ॲक्सिस बँक आहे किंवा इतर कोटक बँक आहे, HDFC बँक आहे, ॲक्सिस बँकच्या रिझल्टनंतर तर पूर्ण मार्केट आपण काय म्हणतो खड्ड्यात गेल्यासारखी परिस्थिती बँक निफ्टीसाठी सध्याला आहे. आता इथून पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचे आहे. जसं रिलायन्सचा रिझल्ट आला ना तसे जर 2-3 रिझल्ट आले या आठवड्यामध्ये किंवा पुढील आठवड्यामध्ये तर मार्केट नक्कीच आपल्याला प्री बजेट रॅली ज्याला आपण म्हणतो ना त्याच्यासाठी तयार होताना पाहायला मिळू शकते. आता सगळ्यात महत्त्वाचं या आठवड्यासाठी एक ट्रिगर आहे आणि तो ट्रिगर असा आहे की तोच ट्रिगर पॉझिटिव्हसुद्धा ठरू शकतो आणि तोच ट्रिगर निगेटिव्हसुद्धा ठरू शकतो. त्यामुळे त्यावरती खूप जास्त लक्ष द्यावं लागेल. म्हणजे आणि तो महत्त्वाचा ट्रिगर काय आहे तर ट्रम्प तात्या जे आहेत ना त्यांचा शपथविधी, आणि तो होईल 20 तारखेला म्हणजे मंगळवारी होईल. आपल्यासाठी तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला बुधवारी पाहायला मिळू शकतो. आणि मग त्यानंतर खूप मोठी मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळेल. त्याचं कारण असं आहे, मागच्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी शपथविधी घेतला होता ना, टेरिफवरती निर्णय घेतले होते, त्यांनी सध्याला सुद्धा त्यांचं त्याच्याकडेच लक्ष आहे. मागच्या शपथविधीच्या वेळेस 10 निर्णय घेतले होते त्याच दिवशी. आणि आत्ता जर त्यांनी टेरिफविषयी आणि त्यांचा खास करून जो रोख आहे तो भारत आणि चायनाकडे आहे, जर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट मार्केटमध्ये पाहायला मिळाला ना तर आपल्याला एक मोठा फॉल म्हणजे या पद्धतीची रेड कॅन्डलसुद्धा पाहायला मिळू शकते, जी की आपल्याला 22,400 पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकते. एका आठवड्यामध्ये 1000 पॉईंट निफ्टीसाठी जास्त आहेत, 800 ते 1000 पॉईंट, पण 22,400 अगदी 22,000ची लेवलसुद्धा जर तुम्ही ऑप्शन चेनचा डेटा चेक केला नाही एकदा जाऊन तर तुमच्या लक्षात येईल 22,000ची लेवलसुद्धा दिसते. पण ते वर्स्ट केसमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं. हा ट्रिगर खूप महत्त्वाचा असणार आहे, ज्याचा जो येणार आहे 20 तारखेला, परंतु आपल्याला त्यावरती रिॲक्ट बुधवारी करायचं आहे. बाकी आता टेक्निकल आजचा व्हिडिओ छोटासा असणार आहे, त्यामुळे मी जास्त चर्चा नाही करणार. हे महत्त्वाचं होतं म्हणून सुरुवातीला सांगितलं. फक्त लेवलवरती फोकस करा. उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगून देईल की काय आहे काय नाही. पण सध्या ज्या पद्धतीचं कामकाज होतं आहे, बाकी चार्ट पॅटर्न वगैरे वगैरे याचं डिस्कशन आपण केलेलं आहे. मागच्या आठवड्याच्या व्हिडिओमध्येही केलेलं आहे, आत्ताचंही केलेलं आहे. बरं, एक टास्क तुमच्यासाठी आहे सगळ्यांसाठी. तुम्ही एकदा चेक करा मंथली कॅन्डल ज्या आहेत निफ्टीच्या मंथली कॅन्डल कोणत्या वेळेस असं झालेलं आहे, म्हणजे इथून पाठीमागं किती वेळा असं झालं आहे की सलग 4 रेड कॅन्डल बनताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत निफ्टीमध्ये. असं पाठीमागं किती वेळा झालं आणि त्यावेळेची सिच्युएशन काय होती, त्यानंतर मार्केटने कसं रिॲक्ट केलं हे एकदा चेक करा जाऊन, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आपोआपच क्लिअर होतील. आत्ताची जर जानेवारीची कॅन्डल पाहिली ना तर आपण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ऑलरेडी रेड कॅन्डल आहेत आणि जानेवारीची कॅन्डल आत्ता रेड बनण्याच्या तयारीमध्ये आहे. आज 17 तारखेला आपण आहोत, तर तुम्ही एकदा ते चेक करा म्हणजे तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येईल. आता महत्त्वाच्या लेवल ज्या आहेत ना डिस्कशनसाठी या आठवड्यासाठी, डाऊन साईडला एकच लेवल इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीने मार्केटने कामकाज केलेलं आहे आता सध्याला जशा पद्धतीचं कामकाज होते ना, एक गोष्ट महत्त्वाची काय केलं, मार्केटमध्ये फॉल आला, मार्केटने ट्राय केलं, सक्सेड नाही झालं, पुन्हा फेल झालेलं आहे. मार्केट फॉल आला, पुन्हा ट्राय केलं, सक्सेड नाही झालं, फॉल आलं. आत्ता मार्केट पुन्हा ट्राय करत आहे. म्हणजे हा ट्राय फर्स्ट टाईम नाही आहे हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना 2-3 दिवसाचं कामकाज पाहून वाटते की अपसाईड आता सुरू झाली, पण हा ट्राय फर्स्ट टाईम नाही आहे, हा 2-3 वेळा फेल झालेला आहे. मग याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, आपण याच्यावरती निघलो तर समजून जायचं की ट्रेंड चेंज होणार आहे. आत्ता आपण डाऊन ट्रेंडमध्येच आहोत, बेअरिश ट्रेंडमध्येच आहोत, त्यामुळे यांनी फक्त हुरळून जाण्याची आवश्यकता नाही आहे. लेवलवरती आपण काम करूयात. आता सध्याला महत्त्वाचं जे कामकाज आहे किंवा महत्त्वाची जी लेवल आहे ना डाऊन साईडच्या अगोदर सांगत होतो, ती महत्त्वाची लेवल असणार आहे 23,050. हा जो काही लो बनलेला आहे किंवा 23,050, 23,030
ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जोपर्यंत तुम्ही याच्यावरती आहात ना तोपर्यंत रेंज प्ले करा किंवा छोटे मोठे ट्रेडच प्लॅन करायचा आहे. रेंज थोडी मोठी येईल, मग अगदी 2300-300 जाणार आहे ती लेवल 300 पॉईंटची रेंज येईल, परंतु हे महत्त्वाचं आहे. या रेंजमध्येच आपल्याला ट्रेड प्लॅन करावा. जर ही लेवल ब्रेक झाली, क्लोजिंग बेसिस झाली तर बेस्टच आहे, परंतु एखाद्या तासाची कॅन्डल जरी याच्या खाली क्लोज झाली तर एक मोठ्या फॉलसाठी आपण तयार होत आहोत. याच्या खालची जी लेवल आहे ती आहे 22,750 800. त्याच्या खाली आपण 22,550च्या आसपास जाऊ शकतो आणि याच्या अगोदर डिस्कस केलेली 22,400 फायनल या वीकची विकली टार्गेट आपण ज्याला घेऊन चालू शकतो ते 22,400. शक्यता कमी आहे 22,400ची, पण याच्यासाठी तुम्ही नक्की ट्रेड प्लॅन करू शकता 23,050 जर ब्रेक झालं तर. आता सोमवार मंगळवारी बऱ्यापैकी चित्र क्लिअर होईल आणि मग बुधवारी आपण जी काही न्यूज असेल किंवा जी काही इव्हेंट आहे त्याला रिॲक्ट करणार आहोत. आता अपसाईड कशा पद्धतीने होऊ शकते निफ्टीमध्ये, तर जी महत्त्वाची लेवल आहे पहा, ही ट्रेंड लाईन जी गेली 3-4 वर्षे मार्केट फॉलो करत होतं त्याच्या खाली आलं आहे. हा फॉल्स ब्रेकडाऊन ठरण्यासाठी तुम्हाला याच्यावरती ट्रेड करावं लागणार आहे. हा फॉल्स ब्रेकडाऊन ठरण्यासाठी याच्यावरती जावं लागेल आणि ती महत्त्वाची लेवल येते आपल्यासाठी 23,590 ते 620 या दरम्यान. याच्या आसपास कुठेतरी आपल्याला याच्यावरती निघणार आहे. 550 असू शकतं, थोडं अगदी एक्झॅक्ट ती लेवल ड्रॉ केली तर. पण याच्यामध्ये अपसाईडचा पहिला विचार येण्यासाठीचा हा जो झोन आहे ना ती लेवल येते 23,400. म्हणजे आता तुमच्याकडे दोन लेवल आहेत. पहिले इथे 23च होतं, पहिलं आहे 23,400. या लेवलच्या वरती जसं तुम्ही निघणार आहात ना तर तुम्ही अपसाईडचा एक विचार करू शकता. म्हणजे अपसाईडचे जे ट्रेड म्हणजे जवळजवळ 23,050 ते 23,350-400 ही जी लेवल आहे ती रेंज बाउंड मार्केटची असणार आहे आणि याच्यावरती निघालं तर मार्केटमध्ये एक अपमूव तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 23,400 पहिलं बाईंग येऊ शकतं आपलं आणि त्यानंतर जे दुसरं टार्गेट आहे ते आहे 23,590 620. हा 30 ते 40 पॉईंटचा झोन आहे आणि जर याच्यावरती निघालं ना तर नक्कीच एक ॲग्रेसिव्ह बाईंग येऊ शकतं आणि मग तुम्ही बजेटसाठी प्रिपेअर होत आहात हे लक्षात ठेवायचं आहे. कधी ज्यावेळेस ही मुवमेंट होणार आहे 620च्या वरती एखाद्या दिवसाचं क्लोजिंग किंवा एखाद्या तासाचं क्लोजिंग जर येईल तर तुम्ही अपसाईडला जाण्याच्या तयारीत असणार आहात आणि मग त्यानंतर अगदी 23,920 950 या झोन मध्ये तुम्ही या आठवड्यात सुद्धा जाऊ शकता हे लक्षात घ्या. जर 23,400च्या वरती पहिला हिंट मिळणार आहे, 620च्या वरती दुसरा हिंट तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. वेळ थोडा कमी आहे त्यामुळे थोडक्यातच सांगितलं. बाकी डिटेल एक्सप्लेनेशन मी उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त एक लक्षात ठेवा, मार्केट जरी अपसाईड जायला सुरुवात केली तरीही ही ट्रेंड लाईन मी आत्ता घालवतोय, तुम्ही तुमच्या याच्यावरती ड्रॉ करून ठेवा चार्टवरती. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे काय, जर तुम्ही पाहिलं तर या पद्धतीचा एक चॅनल मार्केटमध्ये फॉर्म होताना अगदी क्लिअर जर ड्रॉ केला तर तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीने एक चॅनल फॉर्म होताना पाहायला मिळतो जो डाऊन साईडचा आहे. अपसाईडला जाताना आपण चॅनलविषयी खूप वेळा चर्चा केली. मग इथे काय होते पहा, इथे पुन्हा डाऊन साईड, पुन्हा अपसाईड, पुन्हा डाऊन साईड आणि आत्ता जरी इथून वरती आलं म्हणजे जी प्रॉपर अपसाईड आहे ती ॲटलिस्ट याच्यावरती ती लेवल तुमच्या येऊ शकते 23,750 23,800 आणि 23,900 याच्या आसपास अगदी प्रॉपर ड्रॉ केली तरी. म्हणून 23,900 ही लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. जरी तुम्ही इथून वरती जाताय ना तर पूर्ण बुलिश होण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला या चॅनलच्या वरती या पद्धतीचं कामकाज होणं अपेक्षित आहे आणि तेव्हाच तुम्ही बुलिश होऊ शकता. एवढं फक्त लक्षात ठेवा. नाहीतर काय होईल, इथून 23,400 निघाल्याच्या नंतर तुम्ही अगदी अंधाधून बाईंग करू नका की बजेट आहे पुढे. बजेटमध्येही खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं आत्ता काही गोष्टी निघून येत आहेत की डिफेन्ससाठी काय असेल किंवा इन्कम टॅक्ससाठीचं काहीतरी नवीन प्लॅन मार्केटचं चालू आहे. मग तो मार्केटसाठी पॉझिटिव्ह होऊ शकतो, निगेटिव्ह होऊ शकतो. यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ किंवा नेक्स्ट आठवड्यात जो काही वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ येईल ना त्यामध्ये डिस्कशन करूयात. आता सध्यापुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा, एक हा चॅनल आहे, दुसरं डाऊन साईड 23,050 ही महत्त्वाची लेवल आहे आणि वरती 23,400 ही लेवल इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती फोकस करा. बाकी डेली ॲनालिसिसमध्ये आपण नक्कीच डिस्कस करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बरेच जण पाहतायत परंतु लाईक आणि कमेंट करत नाही आहेत. त्याच्यामुळे काय होतं, आपलं चॅनल ज्या पद्धतीने ग्रो व्हायला पाहिजे होत नाही आहे. जर तुम्हाला शक्य असेल आणि वेळ असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक करून तुमचे जे काही मतं असतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.